सुरुवातीलाच बातमी आहे विदर्भासंदर्भात। विदर्भावर यंदा सुपर अल निनोच्या रूपाने दुहेरी संकट घोंगावतंय। म्हणजे एकीकडे उष्णतेच्या लाटा आहेत तर दुसरीकडे कमी पाऊस असणार आहे। त्यातच जलसंपदा विभागाच्या एका अहवालाने विदर्भाची चिंता वाढवली आहे। या अहवालात काय नेमकं नमूद करण्यात आलंय आणि उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भातले जलसाठे कसे आटणार आहेत आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। विदर्भातलं 37% पाणी उडून जाणार। सुपर अल निनोमुळे विदर्भात वेगानं होणार बाष्पीभवन। जलसंपदा विभागाच्या अहवालानं प्रशासनाची चिंता वाढली। यंदा विदर्भातील जलसुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे आणि या चिंतेचं कारण ठरलाय तो राज्याच्या जलसंपदा विभागाचा अहवाल। जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार 31 ऑगस्ट पर्यंत विदर्भातील धरणांमधील नियोजित पाणी वापरापैकी तब्बल 37% पाणी केवळ बाष्पीभवनामुळे नष्ट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। या अहवालानुसार विदर्भातल्या नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या 6 जिल्ह्यांमध्ये एकूण 655.52 दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर अपेक्षित आहे। मात्र त्यापैकी तब्बल 245.69 दशलक्ष घनमीटर पाणी तीव्र उष्णतेमुळे बाष्पीभवनातून नष्ट होणार आहे। हा परिणाम 22 मे ते 31 ऑगस्ट दरम्यान जाणवणार आहे। ही बाब लक्षात घेता विदर्भातल्या पाणी वापरासंदर्भात राज्य सरकारनं प्राधान्यक्रम निश्चित केलाय। त्यानुसार सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येणार असून 115.37 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर शेती, वीज निर्मिती आणि उद्योगासाठी पाण्याचं नियोजन केलं जाईल। मौसम विभाग के द्वारा अगले आने वाले कुछ दिनों के लिए डिस्ट्रिक्ट्स को रेड अलर्ट्स पे भी रखा गया। अगर हम बात करें अकोला, अमरावती, वर्धा को अगले आने वाले 3 दिनों के लिए रेड अलर्ट पे रखा गया और खासतौर पे अगर बात करें नागपुर, चंद्रपुर, यवतमाल, इनको अगले आने वाले 3 से 4 दिनों के लिए ऑरेंज अलर्ट्स पे रखा गया क्योंकि यहाँ पे संभावना है कि तापमान जो है 46 या 47 के आसपास बने रहेंगे और साथ साथ इन जगहों का जो न्यूनतम तापमान है वो भी सामान्य से अधिक बने रहेंगे। तो मुख्यतः जो अभी है लोगों को दिन के साथ साथ रात में भी अधिक गर्मी महसूस हो रही है क्योंकि नाइट टाइम जो टेम्परेचर्स होते हैं, जो अधिक न्यूनतम तापमान होते हैं वो भी जो है अभी सामान्य से 3 या 4 डिग्री ऊपर बने हुए हैं। जो पाण्याचं मॅनेजमेंट आहे ते करण्याला सांगितलं आहे। नागपूरमध्ये आज उपलब्ध साठा आहे। नागपूरमध्ये कुठली टंचाई होणार नाही। फक्त आज थोड्या सूचना मी एवढ्याच दिलेल्या आहे की जे कॉमर्शियल आणि इंडस्ट्रियल आणि MIDC वगैरे आहे यांची बैठक घेऊन काही पाण्याचा कट लावला पाहिजे। नागपूरमध्ये शहरामध्ये जे इंडस्ट्रियल आणि वाणिज्य ग्राहक आहे 25 MMQ पाणी उचलतात पर डे, त्यांनाही थोडी बैठक घेऊन त्यांचाही पाणी कट लावला पाहिजे। केवळ दिवसा उन्हाळा वाढला असंही नाही आहे, तर हे याची पाण्याची वाफ व्हायला दुसरं महत्त्वाचं कारण आहे की रात्रीचं तापमान हे सुद्धा वाढलेलं आहे। म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा जवळजवळ 2 डिग्री तापमान आपल्या रात्रीचं वाढलेलं दिसेल। तर याला कारण आहे शहरीकरण आहे, प्रदूषण आहे, औद्योगिकरण आहे। त्याच्यामुळे रात्रीचं जे तापमान आहे ते वाढलेलं आहे आणि पाण्याची जी वाफ आहे, बाष्पीभवन आहे, हे रात्री पण व्हायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे झपाट्याने यावर्षी हे जे बाष्पीभवन आहे ते वाढायला लागलं आहे आणि ते एक फार मोठं संकट उभं झालेलं आहे। यंदा मान्सून कमी राहिल्यास औद्योगिक पाणी पुरवठ्यावर निर्बंध आणण्याचाही पर्याय प्रशासन स्तरावर विचाराधीन आहे। यावर्षी गेल्या 10 वर्षातील उष्णतेचे रेकॉर्ड्स नागपूर आणि अमरावती विभागातील जिल्ह्यांनी तोडले। जगातील पहिल्या 10 उष्ण शहरांमध्ये विदर्भातल्या अनेक शहरांचा समावेश झालाय। या उष्णतेच्या लाटेमुळे बाष्पीभवन वाढत आहे। यावर्षी सुपर एल निनो सोबतच उष्णतेची लाटही गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत अधिक काळ राहणार आहे। विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या नागपूर विभागात 12 मोठे, 43 मध्यम आणि 315 लघु अशी एकूण 370 धरणं आणि बंधारे आहेत। या सगळ्या प्रकल्पांमध्ये सध्या 2232 दशलक्ष घनमीटर पाणी साठा उपलब्ध आहे। हा साठा मागील वर्षाच्या तुलनेत 541 दशलक्ष घनमीटरनं अधिक असला तरी प्रशासन पुढील काही महिन्यांबाबत सतर्क झाले, कारण सप्टेंबरपर्यंत हा साठा 1627 दशलक्ष घनमीटरपर्यंत घसरण्याची शक्यता आहे। त्यातच जवळपास 40% पाणी गळती, चोरी आणि अनधिकृत जोडण्यांमुळे वाया जात असल्याचा अंदाज आहे। त्यामुळे गळतीची ठिकाणे शोधून तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले। सुपर अल निनोचे हे वर्ष आहे। पाऊस महिनाभर डिले होऊ शकतो। 31 ऑगस्टपर्यंत हे पाणी पुरवायचं आहे। त्यामुळे हे पाणी आता बाष्पीभवनात जर इतकं मोठं पाणी वाहून त्याची वाफ होणार असेल तर उपाययोजना करणं आवश्यक आहे। त्यामुळे नियोजन जे आहे पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात, शेतीच्या पाण्यासंदर्भात आणि विजेसंदर्भात ते करणं या संदर्भात आवश्यकता आहे। त्यामुळे हा जो रिपोर्ट आहे पाटबंधारे विभागाचा हा अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट आहे आणि या रिपोर्टनुसार जवळपास
37% पाणी जे आहे ते त्याची वाफ होणार आहे असा रिपोर्ट सांगतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.